नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी आज आहे 25 मार्च 2024 वार सोमवार। तुमच्यासाठी दिवसभरातील 25 महत्त्वाच्या व मोठ्या बातम्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। शेतकऱ्यांसाठी पहिलीच सर्वात मोठी खुशखबर म्हणजेच की प्रोत्साहनपर अनुदानाच्या याद्या मंगळवारी आयुक्तालयाकडे देण्यात येणार। लेखा परीक्षणाचे काम अंतिम टप्प्यात आहे। रक्कम निश्चित कोणी करायची यासाठी झाला होता विलंब। पीक कर्ज नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रोत्साहनपर अनुदानाचे प्रस्ताव तपासणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे। लेखा परीक्षणाकडून खाते तपासणीचे काम पूर्ण होईल। मंगळवारी म्हणजेच की 26 तारखेला उद्या सहकार आयुक्तांकडे पाठवणार आहेत याद्या। अनुदानाची रक्कम निश्चित कोणी करायची याबाबत शासन दरबारी लेखा परीक्षण विभागाने मार्गदर्शक मागविल्याने विलंब झाला होता। त्यामुळे आता नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान हे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल। आणि शेतकरी मित्रांनो, 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान याच्या याद्या सर्वात पहिले आपल्या चॅनलवर दिल्या जातील। त्यामुळे आताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। पीएम किसान सन्मान निधी या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी म्हणजेच की ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेअंतर्गत 6,000 रुपये अद्यापही आले नाहीत त्या शेतकऱ्यांच्या खात्यात येत्या 1 एप्रिल पर्यंत अनुदान म्हणजेच की 6,000 रुपये जमा होतील। हे अनुदान टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहेत। पाणी टंचाईमुळे कडव्याच्या पिंडीला 20 रुपयांचा भाव आला। पशुपालकांची चाऱ्यांसाठी वणवण सुरूच। महावितरण यांचा मोठा निर्णय, सुट्टीच्या दिवशी देखील वीज भरता येणार आणि बाकी न भरल्यास एप्रिल महिन्यापासून वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे। त्यामुळे आजच महावितरणाचे बिल तुम्ही भरून घ्या। शेतकऱ्यांना खरीपांचे कर्ज वेळेवरच मिळेल। सुधीर पाटील सहकार विभाग बँकांच्या संपर्कात, आरोग्य विभाग देखील सज्ज। पाणी टंचाईवर उपाययोजना करणार, महिला बचत गटांची घेत आहेत सहकार्य। विजेसाठी होळीत 100 शेतकऱ्यांचे आंदोलन, महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर जन आक्रोश मोर्चा। आश्वासनानंतर आंदोलन मागे देखील घेतले। दिव्यांग स्वावलंबी कसे होणार? अर्ज 1500 आणि रिक्षा फक्त 15 जणांनाच मिळाला। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी म्हणजेच की कृषी यांत्रिकीकरण उप अभियान योजनेतील शेती अवजारे व कृषी सिंचन सुविधा यासाठी असलेल्या अनुदान वर्षभरांपासून थकले आहे। जिल्ह्यातील 356 शेतकऱ्यांचे 1,76,94,053 रुपये अजूनही शेतकऱ्यांना मिळालेच नाहीत। शेतकरी म्हणतात अनुदानच थकवता तर योजना कशाला राबवता? राज्यातील दुष्काळामुळे राज्य शासनाने 10वी 12वी विद्यार्थ्यांचे म्हणजेच की दुष्काळग्रस्त तालुक्यातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे। आता यासाठी पात्र विद्यार्थ्यांची यादी बोर्डाला सादर करण्याचे आदेश देखील सर्व शिक्षण अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत। विशेष बाब म्हणजेच की केवळ अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांनाच परीक्षा शुल्क माफ होणार आहे। शेतकऱ्यांना आणखीन एक फटका, कापसापाठोपाठ मक्याचे भाव देखील 300 रुपयांनी घसरले। मक्याचे भाव आता 2,200 ते 2,300 रुपये प्रति क्विंटल वरून 1,800 ते 2,000 रुपये प्रति क्विंटल इतके खाली आले आहेत। मोफत शाळा उपलब्ध असेल तर खाजगी शाळेत प्रवेश नाही, RTE कायद्यात बदल, खाजगी शाळांकडून स्वागत, पालक नाराज। अपक्ष उमेदवाराचा निर्णय 30 तारखेला घेणार, निवडणुकीचा निर्णय भावनेच्या भरात घ्यायचा नाही। राजकारण माझा मार्ग नाही आणि मी त्यात येणार देखील नाही असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले। 20 दिवसात 1,500 थकबाकीदारांची वीज तोडली आहे। 31 मार्च पूर्वी तुम्हाला थकबाकी भरायची आहे। तुम्ही वीज भरा, नाहीतर तुमची वीज 1 एप्रिलच्या नंतर तोडली जाईल। वर्षभराचा कालावधी लोटूनही सरकारकडून मिळत नाहीत 10 कोटी म्हणजेच की अवकाळी आणि अतिवृष्टीने कांद्याची नासाडी। अनुदानाची फुंकर कोरडीच, उर्वरित अनुदान मिळेल म्हणजेच की शासनाकडून निधी उपलब्ध झाल्यास उर्वरित 10 कोटी 7 लाख रुपये अनुदान शेतकऱ्यांना मिळेल। यासाठी पाठपुरावा सुरू आहे। एका वर्षात
3 टप्प्यात 21 कोटी पैकी 11 कोटी अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर मिळाले आहेत, असे सहकार उपनिबंधक यांनी सांगितले। महाराष्ट्र शासनाच्या नवीन GR मुळे शिक्षकांचे भवितव्य आले टांगणीला, शिक्षकांची संख्या होणार कमी। 4213 हेक्टरवर उन्हाळी पिकांची लागवड करण्यात आली। भुईमुगांचे क्षेत्र सर्वाधिक, तीळ, गहू, भाजीपाला लागवड, उन्हाळी सोयाबीन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा टक्का हा वाढला आहे। सरासरीपेक्षा दुप्पट क्षेत्रांवर लागवड करण्यात आली। वर्षभरात दुधाच्या दरात 13 रुपयांची घसरण, शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण। केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ इंडिया आघाडीचा दिल्लीत शंखनाद। 31 मार्च रोजी रामलीला मैदानावर महारॅलीचे आयोजन, मुख्यमंत्र्यांनी चालवले कोठडीमधून कामकाज। 10 लाख क्विंटल साखर उत्पादनाचा टप्पा पार, आता फक्त कादवा सुरू। मागील वर्षी पाऊस कमी झाल्याने हंगाम यंदा महिनाभर अगोदरच संपलेला आहे। कांदा निर्यात बंदी 31 मार्च नंतरही कायम ठेवण्यात आली, त्यामुळे कांद्याला कमीत कमी 300 रुपये तर सरासरी 1200 रुपयांचा दर मिळत आहे। भावात घसरण सुरूच। मागील 7 सप्टेंबर 2023 रोजी केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी लागू केली होती। विविध सणामुळे आणि सुट्ट्यांमुळे पुढील एप्रिल महिन्यात 14 दिवस बँका बंद राहणार आहेत। या ठिकाणी बघू शकतात कोणकोणत्या दिवशी बँका बंद राहणार आहेत। स्क्रीनशॉट काढून तुम्ही या ठिकाणी घेऊ शकतात। 100च्या स्टॅम्प पेपरसाठी मोजावे लागतात 110 रुपये। मुद्रांक विक्रेत्यांकडून जास्त रक्कम आकारून होत आहे सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक। यामध्ये विक्रेत्याला 30 रुपये कमिशन देखील असते, पण जास्त पैसे कशाला देता? मुद्रांक शुल्क जास्त घेतल्यामुळे विक्रेत्यावर कारवाई करता येते, पण आजपर्यंत आपण पाहिलं आहे की कोणत्याही विक्रेत्यावर कारवाई झाल्याचं आपल्याला ऐकण्यात किंवा पाहण्यात देखील आलं नाही। देशभरामध्ये होळीचा सण 25 मार्चला म्हणजेच की आज साजरा होत असला तरी देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांची खरी होळी 30 मार्चला होणार आहे। केंद्रीय कर्मचाऱ्याचे वेतन 30 मार्च पर्यंत येणे अपेक्षित आहे। याबद्दलची माहिती आपल्याकडे सर्वात पहिली आली आहे। यावेळी येणाऱ्या पगारात मोठी वाढ पाहायला मिळणार आहे। प्रत्यक्षात 31 मार्चला रविवार असल्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांचे वाढीव वेतन 30 मार्चला येईल असा अंदाज आहे। मात्र केंद्रीय रिझर्व्ह बँकेने 31 मार्च रोजी रविवारी बँका उघडण्याचे निर्देश दिले आहेत। अपडेट आहे शेअर मार्केट बद्दल। आजपासून सुरू होणार सप्ताह हा 2 सुट्ट्यांसह असणार, म्हणजेच की चालू आर्थिक वर्षातील शेवटचा सप्ताह बाजारासाठी खडतर राहण्याची शक्यता आहे। त्यामुळे गुंतवणूकदारांनी जपून पावले टाकायला हवीत। अमेरिकेने व्याजदरांचे कपातींचे संकेत दिले असले तरी परकीय वित्त संस्थांनी मोठ्या विक्रीने आगामी वाटचालीचा सूचक इशारा दिला आहे।